नमस्कार। राज्य सरकारकडून सध्या सोयाबीन कापूस उत्पादकांची चेष्टा केली जात आहे। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसमोर वेळ मारून नेण्याचा प्रकार सुरू केला आहे की काय, अशी शंका शेतकऱ्यांच्या मनात येऊ लागली आहे। राज्य सरकारनं सोयाबीन कापूस उत्पादकांसाठी जाहीर केलेलं अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 ऑगस्ट रोजी जमा होईल, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं। ऑगस्टची 21 तारीख आली आणि निघूनही गेली, पण शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदानाची कवडी देखील जमा करण्यात आली नाही। त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी 10 सप्टेंबर पर्यंत सोयाबीन कापूस अनुदानाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले होते। पण 10 सप्टेंबर आली आणि गेलीही, मात्र अजूनही सोयाबीन कापूस उत्पादकांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेच नाहीत। त्यामुळे सोयाबीन कापूस उत्पादकांमध्ये अनुदान लबाडागर्द अवतनं ठरतं की काय, अशी चर्चा रंगू लागली आहे। 2023च्या खरीप हंगामात ई पीक पाहणी केलेल्या सोयाबीन कापूस उत्पादकांना सरकारनं 2 हेक्टरच्या मर्यादेत हेक्टरी 5,000 रुपये अनुदान जाहीर केलंय। त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना 4,194 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे। मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाले नाही। त्यामुळे सरकार फक्त तारीख पे तारीख शेतकऱ्यांना देत आहे का, असाच प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये सध्या तरी आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटते, खाली कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।